जुन्नरवरून राजूरला पूर्वीपासून बस चालू आहे, परंतु राजूर नंबर 1च्या स्टॉपवरती म्हणजे राजूर गावापासून किमान 1 किलोमीटर अंतरावरती त्यांचा स्टॉप आहे. तिथेच टी एस टी थांबवण्यात येत होती, कारण खाली गावामध्ये जाण्यासाठी किंवा एस टीला वळण्यासाठी पुरेसा रस्ता नव्हता. आता गेल्या वर्षापासून सदर रस्त्याचं काम चालू होतं. रस्ता रुंदीकरण झाल्याच्या नंतर आता राजूर गावामध्ये एस टी दाखल झालेली आहे. राजूर गावामध्ये त्या रस्त्याची पाहणी करण्याकरता खळदकर जे एस टी महामंडळाचे पुण्याचे अधिकारी आहेत ते एस टी बस घेऊन राजूर गावामध्ये आले होते. त्यांची अशी बातचीत केलेली आहे. पाहूयात ते काय म्हणत आहेत. वळायला कुठं वळवणार तुम्ही? ठीक आहे, आता इथं पाठीमागे येऊन टर्न मारून जायचं. हा सर, काय तुमच्या इथं जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचे एवढे हाल आहेत की अक्षरशः त्यांना चालवत नाही वरती स्टँडला जायला. आम्ही गावकऱ्यांनी त्यांचा पाठपुरावा केला. आमचे संदीप भाऊ असतील, आपले खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील, त्यांनी थोडसा संपर्क करून ती लवकरात लवकर सुरू करावी अशी तुम्हाला विनंती करतो. मी या गावचा मुख्य अध्यक्ष आहे आणि आनंदाची बातमी आज एसटी गावात पाहून तुमच्या सर्वच लोकांना आनंद झालेला आहे. या ठिकाणी आहे इकडे या. राजूगावच्या माजी सरपंच उपसरपंच इकडे या. साहेब नमस्ते. तुम्ही म्हणजे नारायणगाव डेपोतून आला का पुण्यावरून आला? पुण्यावरून आले. अच्छा, टेस्टिंगसाठी आलेला आहे. पाहणी करण्यासाठी. हा, मग काय तुम्हाला इथं जाणवतं? पाणी तिथे गाडी वळवण्यासाठी जरा थोडस अडचण येते आणि पावसाळ्यामध्ये जे रस्ता नवीन केलेला आहे तुम्ही खूप सुंदर केलाय, पण त्या साईड पट्ट्यांचे जे अपुर आहे, आपला टू व्हीलर वाला जरी आला तर माझ्या गाडीला त्या चालकाला त्याला वाचवण्यासाठी जागा पाहिजे. त्याला कुठेतरी माझी गाडी जर खाली घ्यायची म्हणलं चालकाला तर तिथं जागा मिळाली पाहिजे. आणि संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस असे टू व्हीलर वाले भरकन आपले निघतात गावातून बाहेर निघण्यासाठी, तर ती माझा चालक प्रशिक्षित आहे पण आपला टू व्हीलर वाला प्रशिक्षण घेतलेलं नाही. मग ती तुम्ही आता साहेब सांगताय ना, आता ह्या आदिवासी भागामध्ये आता तुम्ही जुन्नर मार्गे आला असाल, माणिकडो डॅमच्या तिथं जर आपण रस्ता पाहिला तर असेच वळणे, धोकादायक वळणे आहेत. त्या ठिकाणी झाडी असतील किंवा जागेचं वळण असेल, तिथे सुद्धा तुम्ही आता सांगताय अशी परिस्थिती असते. असं असून सुद्धा देवळ्यापर्यंत निमगिरीपर्यंत एस टी महामंडळाच्या बसेस चालू आहेत. तर गावकऱ्यांची मागणी आता इथे जे तंटमुख्य अध्यक्ष किंवा इथे जे सदस्य आहेत ग्रामपंचायती, यांची मागणी आहे की एस टी तर दररोज येते राजूर जुन्नर मार्गे, जुन्नरवरून येताना, परंतु जी वरती स्टॉपला आहे ती गावामध्ये यावी, आतमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी निधी टाकून रस्त्याचं हे केलंय. तुम्ही त्याच्यामध्ये अजून जर त्यांना सहकार्य केलं तर बरं होईल. असं माझं एवढी इच्छा आहे. तुम्ही रस्त्याचं काम सुंदर केलं हे मी तुम्हाला सांगतोय ना, बरोबर बोलायच्या आधीच. बरोबर आहे. तुम्हाला फक्त मी काय सांगतोय, इकडे किमान 1.5 फूट 2 फूट आणि इकडे 2 फूट एवढी साईड पट्टी फक्त वाढवायला काय अडचणी. साईड पट्ट्या वाढवण्याची गरज आहे. आणि हे माझ्यासाठी नाही सांगत, बरोबर. उद्या जर तुमचा चालक एखादा माझ्या गाडी खाली आला तर पहिला दोषी आपण मोठ्याच वाहनाला धरतो. त्यावेळेस तुम्ही म्हणा भविष्यात काही असं काही होऊ नये याच्यासाठी उपाय, दुर्घटना होऊ नये आणि आपल्याच गावातल्या कोण अपंग होऊ नये, कोणाचा जीव जाऊ नये म्हणून साठी ही उपाययोजना करणं गरजेचं आहे. बरं, ठीक आहे. पण आता तुम्ही चालू करणार खाली यायला की सध्या ते झाल्याशिवाय करणार नाही? काय तुमची काय तुम्ही जर मला सहकार्य केलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर पावसाळ्यापर्यंत चालू केलं तर पावसाळ्याच्या नंतर परत बंद करावं लागेल. मग चालू केलं आणि परत बंद केलं गावात तुमचा उलट आशा होईल. आता तुम्हाला एक माझी विनंती आहे, हा रोड खूप मोठा आहे, रोड लहान नाही. लहान रोडवरून पण एसट्या जातात, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. आणि इथला प्रश्न नाही, 1-2 मिनिटं ऐकून. आणि काय झालं, पुनर्वसनचा गावठाणा असल्यामुळं दोन्ही साईडनी घर आहेत, काही बाजूनी शाळा आहेत. पुढे आपल्याला तोडफोड करते. तुम्हाला माझा मुद्दा काय झाला साहेब, तुम्हाला मी इथं सांगत नाही, जे गावठाणे ह्याच्यात म्हणतच नाही. स्टॉपच्या तिथे खाली येताना जिथं अडचणी आहेत आणि टर्न आहे, कॉर्नर आहे, गरज आहे, कॉर्नर आहे. अहो एखादं वरून टू व्हीलर वाला खाली गेलं मुंडीच्या काठ्यावर जाईल.
तुम्ही स्वतः तिथं माझ्या संदीप बरोबर मुंडे, चला, तुम्हाला मी तुम्ही दाखवतो. या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून काम करताय. आता जे टेस्टिंग म्हणजे तपासणीसाठी रस्ता पाहण्यासाठी जे एसटी महामंडळाचे अधिकारी आले, खळदकर साहेब, यांचं मत आहे की तुमचा जो राजूर 1 नंबरचा जो बस स्टॉप आहे तिथून खाली येताना जे 1-2 टर्न आहेत तिथे थोडस साईड पट्ट्या असाव्यात असं त्यांचं मत आहे. तुम्ही आता ग्रामपंचायत मध्ये काम करताय, तुम्ही पीडब्ल्यूडी विभाग किंवा ज्यांना कोणी रस्ता नोंदीकरण तुम्ही केला असेल त्यांच्याशी पाठपुरावा करून करावा असं त्यांचं मत आहे. तुम्ही काय करायला? नक्कीच आता मी साहेबांनी सांगितलं का थोडस पुढे प्रॉब्लेम आहे थोडासा, मला उतरराव साहेबांशी संपर्क साधून, बांधकाम विभागाशी संपर्क साधून साहेबांनी इश्यू चालू करावे. 8-15 दिवसाच्या आतमध्ये ते जे आहे तिथं प्रॉब्लेमचे जो ठिकाण आहे ते आम्ही कम्प्लीट करून देऊ. Complaint त्याला काय करा प्रॉब्लेम आणि नाही. फोटो आहे ना आमच्या मॅडम का पाठवा, त्या मला पुढे पाठपुरावा करतील, मी परत पाणी करायला येतो. आणि लगेच तुम्हाला ओके अहवाल देऊन टाक. आणि लवकरात लवकर सुरू करावी. करणार तुम्ही केलं की लगेच पुढचं काम माझं. आम्हाला फक्त तुम्ही सांगा कुठं काय करायचे, दाखवून देतो हा तुम्हाला. लगेच सर 7-8 दिवसात दुसरा लगेच. अजून एक असाच प्रश्न आहे. पलीकडे जे हडसर किल्ल्याच्या पलीकडे कोटमवाडी म्हणून वाडी आहे, तिथे पाणी करण्यासाठी गेलो होतो. तुम्ही गेले होते, गेलो. तिथली काय परिस्थिती आहे आता? तिथं सुद्धा जे पूल आहे पुलाचे तिथं पूर्ण साईड पट्टी वाहून गेली, हीच परिस्थिती. म्हणजे तिथं फक्त साईड पट्टीची गरज. तिकडे पण side- कोटमवाडीत मी स्वतः जाऊन आलोय आणि तिथल्या लोकांना सुद्धा प्रत्यक्ष भेटलो होतो. जिल्हा परिषद अध्यक्ष कोणतरी आपले आले होते तिथं सदस्य, हो. तर त्यांच्याशी संपर्क साधलाय. ते म्हणले 8-15 दिवसात तिथं मी साईड पट्ट्या करून लगेच कळवतो. त्यांना म्हणलं, कळवलं की त्याच दिवशी म्हणलं मला कळवावरती आपले खेडकर साहेब बरोबर आलते, हो. त्यांच्याकडे तुम्ही फोटो पाठवा. ते काम झालं पूर्ण की मी येतो, तुम्हाला पाणी करून लगेच अहवाल देऊन टाकतो. ओके. म्हणजे मुळातच एसटी हे येण्यासाठी रस्ता तितका चांगला असावा, नाही, रस्ता Side चांगला आहे, साईड पट्ट्या असाव्यात. रस्ता खराब आहे असं मी म्हणत नाही. रस्ता चांगला केलाय हे मी सांगतोय. फक्त जे जे वळण आहे जिथे जे साईड पट्टीची गरज आहे, हो, टू व्हीलर म्हणजे तुमच्या पास झाली गावातला पाहिजे. माणूस हम्म. हा सुखरूप राहिला पाहिजे बरोबर. वाहनापासून, म्हणून साठी साईड पट्टीची गरज आहे. हो. आणि माझ्या माणसाला त्याला बचाव कार्य करता आलं पाहिजे टू बरोबर व्हीलर. आहे. म्हणजे भविष्यातला काही अपघात होऊ होऊ नये याची काळजी, याच्यासाठी काळजी घेतो. पूर्वतयारी करणं गरजेचं असते किंवा काळजी घेणं गरजेचं असते. आता पाहिलं तर आपण ही राजूर गावातून परत रिटर्न बस येताना आपण पाहतोय. अतिशय मोठा असा रस्ता आहे आणि बसला सुद्धा वळण घेताना कसली अडचण या ठिकाणी आलेली दिसून येत नाही. अतिशय मोठा रस्ता रुंद आहे आणि तरीही जर अधिकारी म्हणत असतील का साईड पट्ट्या भरण्यात याव्यात, तर नेमकं कुठं साईड पट्ट्या भरायच्यात आणि कशा पद्धतीने साईड पट्ट्या भरायच्यात याबाबत आपण आता जे खळदकर साहेब आहेत त्यांना आता विचारू. नक्की एवढा मोठा रस्ता असताना सुद्धा तुम्ही सांगताय की रस्ता छोटा आहे किंवा रस्ताचं साईड पट्ट्या भराव्या लागतील अशा पद्धतीने, आणि भरल्यानंतर आम्ही अहवाल देऊ आणि बस चालू होईल अशा पद्धतीने जे तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितलंय का नक्की रस्ता कुठं मोठा आहे ते आपण आता त्यांना विचारूयात. थोडस वाढू देतो. नाही हे असं सुद्धा- इथे तर काय अडचण वाटत नाही साहेब. इथे अडचण नाही काय. हा. शिकडून ज्यावेळेस गाडी येईल ना, टर्न मारून डायरेक्ट इकडे येईल. ऐका, टर्न मारून इकडे येईल आणि तो जर तिकडून आला हा. तर त्याला आहे ना इकडे घालायला जागा राहणार नाही तेव्हा. म्हणून ह्या इथं थोडस 1-1.5 फूट जरी वाढवलं ना, ह्या इथवर यावं त्या तिथून इथवर ह्या एक टेकड आले बारीक, हा. ते तिथून इथवर फक्त रस्ता रुंद करायचा असं तुमचं मत आहे. साईड पट्टी फक्त मुरुम जरी टाकून हे केलं ना आणि गटरा तिकडं हे केलं ना तरी चालेल. काही शिफ्ट करायला आपलं मेन लाईन नाही नाही, ते राहू दे का जाग्यावर. त्याला एवढं तुम्हाला काही होणार नाही. इथून असं येईल काढून द्या किंवा हे चप्पली करून काढा गटर. तुम्हाला काय अडचण नाही येऊन दे. मला हाय असं सुद्धा द्यायला अडचण नाही देणार, द्या मी देऊन टाकेन. पण ज्यावेळेस घटना घडत इथे बर का नाही, इथे रोड आहे ना बऱ्यापैकी साहेब मोठा आहे असं वाटतंय. बऱ्यापैकी 2 गाड्या पास होतील एवढा रोड आहे इथे. हा. आणि टर्न जे तुम्ही म्हणता ना असे आदिवासी भागामध्ये जे रस्ते आहेत ना साहेब, आता नाही हे जे टर्न म्हणतात ना याच्यापेक्षा अगदी छोटे छोटे टर्न आहेत. जे मगाशी मी तुम्हाला बिबटा निवारण केंद्राचं तिथं सांगितलं, तिथे तर अख्ख्या भागातली लोक त्या रस्त्याने जातात. इथं तर एक गाव आहे फक्त, म्हणजे तितकी परिस्थिती इथं नाही असं मला म्हणायचंय. मी तुम्हाला काय म्हटलंय, माझ्यासाठी अडचण नाही. हो हो, नाही आता गावकऱ्यांची मागणी आहे
असं वयोवृद्ध लोक येतात. असं नाही करायला ते करतील. ऐका ना साहेब, तुम्ही काम नाही करणार साहेब. आता तुम्ही बर का संदीप मुंडे, तुम्ही जे इथले काही PWD चे अधिकारी असतील ना त्यांच्याशी पण बोलून घ्या. यांचं पण म्हणणं हे करून घ्या आणि यांनी पण विनंती यांनी चालू करावं आणि तुम्ही पण ते काम करून घ्या. म्हणजे भविष्यात ते तुम्हाला होणार. आव्हान देऊन टाकू का? तुम्ही करणार का? पुढं बोला. नाही ओके अहवाल द्या, बांधकाम व्यवस्थित विचार करतो आलेलं काम तुम्हाला करून देतो. ओके अहवाल द्या. आम्ही जाऊ दे आता. आम्ही काम करणार बघू काय. अहवाल द्या साहेब. म्हणजे अशी का विनंती, आम्ही विनाकारण तुमच्यावरती काही दबाव टाकायचा किंवा काहीतरी सांगायचं असं नाहीये. परंतु वस्तुस्थिती पाहिली तर ह्या रोड पेक्षा छोटा रोड आपला हे की मला रजिमाचा मान्य आहे. आहे, मी तुम्हाला म्हणजे रस्त्याबद्दल जुन्नर ते साहेब. देवळे जो रस्ता आहे ना त्याचे जे टर्न आहेत आदिवासी भागात वळण आहेत ती याच्यापेक्षा छोटी आहेत साहेब आणि तिथून बस आता चालू आहे. निसगिरी पुन्हा चालू आहे. देवळे रस्त्याची अडचण मी बोललोय का? रस्ता वाईट आहे असं म्हणलंय का? नाही जे टर्न तुम्ही सांगता ना हे टर्न काय सांगितलं? माझ्यासाठी नका करू. तर तुमच्या लोकांच्यासाठी अगदी बरोबर करा. माझा driver सेफ आहे. प्रयत्न करून बरोबर. माणूस तुमचा रस्त्यावरती ज्यावेळेस साहेब फायदा त्यावेळेस तुम्हाला माझी आठ होती. म्हणजे त्यावेळेस तुम्ही 100% म्हणणार अरे ते साहेब आहे ते आता आपण बोलले होते. दोन जॉब शिल्लक करायचे. ते थोडं ठेकेदार आला ना तुम्ही- चालू करा. संदीप. पडला ना का ते काम चालू होणार. संदीप मुंडे साहेब म्हणतात तसा हा जरी पोल तुम्हाला समजा काही अडचण आली ना तर इकडचा भाग जरी तुम्हाला तोडता येत असेल मी सांगतोय राव गरज हा नाही. फक्त हे गटार थोडस बुजवलं तर वाढेल असं त्यांचं मत आहे. ही तुमच्या वेळेस गाडी येते ना हा तर ही गाडी तिथून टर्न मारला तर इकडे येते. हा एवढा भाग एवढा इथपर्यंत जर एवढा भाग वाढवला शब्दावर आहे पण हा वापरत नाही. हे ध्यानात घ्या याला खेटून आहे ना ते म्हणून हा भाग तुमचा वापरात येत नाही साहेब. बरोबर बरोबर आणि वापरात जो भाग येतोय तिथं जागा नाही. आलं का लक्षात? हो पण थोडा वाढवावं लागेल. हा एवढं हे जे दगड हा, एवढं corner. बरोबर थोडीशी गटर आहे ना पलीकडून घ्यायच्या दुसरे दोन job चालू होणार आहेत. तुम्ही त्यांच्याकडून अहवाल घ्या जेणेकरून गाडी चालू होऊन जाईल तुमची आणि एवढ्या याच्यात बरोबर. काय म्हणतो मोठं आहे ते तुम्हाला काय म्हटलं हा. पण तुमचा हा रस्ता वापरत नाही. वापरत नाही. आणि बरोबर. मग हे पुढचं तोंड आहे टर्न ना, इकडून पुढे येतो येतंय. हे अशी अडचण आहे. रस्त्याला नाव नाही ठेवीत मी. बरोबर हा एवढा साहेब, इथला. ऐका ना आता. आता विषय असं आहे का ते ठेकेदार येणार काम करायला. आता तो दुसरे दोन जॉब आहेत ना तिकडे ते त्यासाठी आहेत. आता तुम्ही आम्हाला ना तुमचं जे चालू करा पावसाळी झालं ते चालू होणार आहेत रस्ते. आम्ही मग ते त्याच्या आम्ही तुम्ही करून असं सांगितलं ना ते आम्ही कंप्लीट करून टाकणार. तुम्हाला परत अडचण आली ना आम्हाला सांगायचं तर आम्हाला अडचण येते. त्याला जबाबदार आम्ही असणार आहे का? ठीक आहे ओके. हा